अनेक वेळा लोकांना असं वाटलं की माझी राख होते आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतली. मी भूक लागली तेव्हाच चिडतो. मला काही खायला दिलं तर मी शांत होतो. बाकी मला फारसा राग काही येत नाही. आज मला थोडा उघडल्यासारखं होत आहे की नुकतंच गुरुदेवांनी या ठिकाणी माझा सत्कार केलेला आहे आणि आता त्या सत्काराला उत्तर देण्याकरता मी उपस्थित झालेलो आहे. खरं तर माझ्या जीवनामध्ये इतकी पदं मी भूषवली, पण प्रत्येक पदावर गेल्यानंतर सत्काराची किंवा पुरस्काराची वेळ आली तर मी सातत्याने टाळत आलो. फार कमी पुरस्कार मी स्वीकारले, सत्कार तर नगण्य स्वीकारले. याचं कारण एक गोष्ट मी शिकलो की आपण ज्यावेळेस स्वतःला असं वाटेल की आपल्या हातून सत्कार्य झालंय त्यावेळी सत्कार स्वीकारला पाहिजे. आणि अद्याप तर मी माझं कर्तव्य करतोय आणि म्हणून या गोष्टीपासनं जास्तीत जास्त दूर मी राहिलो. पण ज्या क्षणी किरणजींनी सांगितलं की तुम्हाला पुरस्कार द्यायचा आहे आणि तो गुरुदेवांच्या हस्ते द्यायचा आहे, त्या क्षणी मी नाही म्हणू शकलो नाही. कारण गुरुदेवांच्या हस्ते पुरस्कार घ्यायचा आणि अशा प्रकारचं भाग्य हे जर लाभत असेल तर त्याला कोण नाही म्हणेल. आणि म्हणून मी त्यांना तात्काळ सांगितलं की निश्चितपणे मी हा पुरस्कार स्वीकारण्याकरता येईल. मागच्या काळामध्ये मी प्रयत्न केला. मग काही हाऊसिंगचे विषय असतील, काही पेन्शनचे विषय असतील, काही आरोग्याचे विषय असतील, ते कसे मार्गी लावता येतील, अजून खूप विषय बाकी आहेत आणि ते पूर्ण केले पाहिजे या मताचा मी आहे. त्यामुळे माझा सत्कार केला म्हणून नाही, तुम्ही सत्कार नसताही केला तरी देखील हे जे विषय आहेत हे मार्गी लावण्याचा प्रयत्न हा मी निश्चितपणे केला असता. खरं म्हणजे संपूर्ण माझ्या राजकीय आयुष्यामध्ये मी मगाशी देखील बोललो, दोनच गोष्टी मला इथपर्यंत घेऊन आल्या. पहिली गोष्ट म्हणजे पेशन्स. आणि तुम्हाला सिक्रेट सांगतो की मी चिडलेलो असं जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही हे समजून घ्या की मला भूक लागली आहे. मी भूक लागली तेव्हाच चिडतो. मला काही खायला दिलं तर मी शांत होतो. बाकी मला फारसा राग काही येत नाही. आणि हा जो काही पेशन्स आहे तो पेशन्स आणि दुसरी सकारात्मकता. मला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगला आहे हे पाहण्याचा प्रयत्न मी करतो. आणि कुठलंही काम माझ्याकडे आलं, काही कामं होतील, काही होणार नाही, पण सकारात्मकतेनं ती कामं करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणूनच म्हणजे तुम्ही फिनिक्स नाव दिलं, खरं म्हणजे मी काही राखेतनं उभा झालो नाही, पण अनेक वेळा लोकांना असं वाटलं की माझी राख होते आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतली. तर ही का घेऊ शकलो? कारण जेव्हा जेव्हा राखेचा क्षण आला त्यावेळी त्याला सकारात्मकतेनं पुढे गेलो. आव्हानांपासून कधी पळालो नाही. आव्हानांना सामोरं गेलो, आव्हानांचा सामना केला, सकारात्मकतेनं केला, द्वेष केला नाही, माणसं झुंजवली नाहीत, टोकाचं राजकारण केलं नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की या सगळ्या विपरीत परिस्थितीतनं एक एक पाऊल मी पुढे जात गेलो आणि मला या गोष्टीचं समाधान आहे. मागे वळून जेव्हा पाहतो त्यावेळेस एक 25 अशा गोष्टी मी सांगू शकतो की ज्या गोष्टी ज्या जनरेशनल आहेत, ज्या अनेक पिढ्यांच्या कामी येतील अशा करू शकलो, त्या गोष्टी घडवण्याचं भाग्य मला लाभलं. मला असं वाटतं याच्या पाठीमागे ही जी एक सकारात्मकता मी नेहमी ठेवलेली आहे ती सकारात्मकताच याच्याकरता कारणीभूत आहे.